आणि आत्ताची आणखीन एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं द्यायचे याची सरकारची एसओपी एनडीटीव्ही मराठीकडे आलेली आहे। सविस्तर पातळींवरती सरकारने निर्देश जारी केलेले आहेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनातले सगळे संभ्रम दूर करणारी बातमी आमच्याकडे आलेली आहे। 4 पानांची एसओपी समोर आलेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या हाती ही एसओपी लागलेली आहे। खरं तर मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आणि त्यामुळे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी की मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं द्यायचे याची सरकारची एसओपी एनडीटीव्ही मराठीकडे आलेली आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी। राहुल, आधी तर तुम्हाला तालुका स्तरावरती अर्ज करायचा आहे। तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज त्याची पडताळणी प्राथमिक पातळीवरती झाल्यानंतर तो अर्ज ग्राम पातळीवरती जी 3 सदस्यांची समिती आहे, ज्याच्यामध्ये ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत आणि तलाठी आहेत, ते काय करणार आहेत, ही एसओपी फार महत्वाची त्यांच्यासाठी। कारण त्यांनी काय करायचं आहे तर ते ज्यांचा अर्ज आलेला आहे त्यांची भावकी काय करते, त्या भावकीचा शेती हाच व्यवसाय आहे का, आणि ज्यांनी हा अर्ज केलेला आहे त्यांच्या आधीच्या चालीरीती काय होत्या, ते काय खात होते, त्यांचा पेहराव काय होत होता, या सगळ्याची प्राथमिक चौकशी करायची आहे। अर्ज आल्यानंतर त्यांनी गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना बोलवायचं आहे, पोलीस पाटलांना बोलवायचं आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये स्थळ चौकशी करायची आहे आणि मग तिथे ज्येष्ठ नागरिक आल्यानंतर त्यांची चौकशी झाल्यानंतर सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे। कागदपत्र कोणती आहेत? खासरा प्रमाणपत्र आहे, तुमचा जन्माचा दाखला आहे, तुम्ही जर ह्या ठिकाणी आधी राहत नसाल आणि आता दुसरीकडे कुठे जाऊन राहत असाल तर तिथला अधिवासाचा पुरावा द्यायचा आहे। तुमच्या भावकीतल्या कुठल्या तरी व्यक्तीला आधीचं कुणबीचं प्रमाणपत्र मिळालंय, ते कोणाचं आहे तर तुमच्या पितृसत्ताक पद्धतीने असलेले सगळे लोक यांच्या आणि त्यांच्या भावकीतल्या कोणाचं तरी प्रमाणपत्र त्याच्या अफिडेव्हिट वरती घ्यायचंय, त्याची पडताळणी करायची आहे। मुलींकडच्या म्हणजे मातृसत्ताक पद्धतीनं ते चालणार नाही। आणि दुसरं असं आहे की ज्यांच्याकडे पूर्वी कुणबी प्रमाणपत्र आहे, म्हणजे समजा तुम्ही मराठा आणि आता कुणबी प्रमाणपत्र कोणाकडे तरी निघालेलं आहे त्यांचं आणि त्याचं शपथपत्र तुम्ही जोडलंय, तर त्या कुटुंबाबरोबर तुमचा रोटी बेटीचा व्यवहार होत होता का ते बघायचं आहे। आणि तो व्यवहार होत असेल, आधीच्या 1967च्या आधी कागदपत्र जोडली असतील, तर मग ह्या 3 जणांची जी संयुक्त समिती आहे ती स्थळ पंचनामा आणि कागदपत्राची पडताळणी करेल। त्याचाही जवळपास 2 पानाचा असा मोठा रखाना आहे, त्या रखान्यामध्ये टिकमार्क करत चालायचं आहे की हे आहे का, हे आहे का, हे आहे का, हे आहे का। ह्या सगळ्याची जुळवणी झाल्यानंतर, रोटी बेटी व्यवहार तपासल्यानंतर हे खरोखर शेती करत होते का, असे सणवार साजरे करत होते का, ह्या सगळ्याची पाहणी केल्यानंतर मग हा अहवाल पुन्हा तालुका अधिकाऱ्याकडे जाईल आणि प्राधिकृत अधिकारी जो आहे तो या संदर्भातलं स्वतःचं मत नोंदवेल। 3-4 ठिकाणावरती या समितीला स्वतःची मतं द्यायची आहेत। एकतर जो ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटलांच्या उपस्थितीमध्ये जो पंचनामा होणार आहे त्याच्यावरती मत द्यायचं आहे, रोटी बेटीच्या व्यवहारावरती द्यायचं आहे, कागदपत्रांच्या पडताळणीवरती द्यायचं आहे आणि ह्या सगळ्यावरती 3घांच्या एकत्रित सह्या झाल्यानंतर हा पुरावा पुढे पाठवला जाईल। मुख्यत्वे असं दिसतं आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते, किंवा आता ह्या गॅझेटच्या नोंदीनुसार मध्ये ज्या काही शिंदे समितीने शोधल्यात ते, आणि ज्यांच्याबद्दल गावात कुणाला आक्षेप नाही असे लोक ह्या ओबीसी प्रमाणपत्रातल्या कुणबी घटकाच्या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतील असं आता एकूण दिसतंय। ह्या बातमीचं महत्व काय की आजपर्यंत मराठवाड्यामध्ये एकही अर्ज आलेला नाहीये की नव्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती आम्हाला प्रमाणपत्र कसं मिळेल या संदर्भात, कारण सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे। GR निघाला पण एसओपी काय, कशाच्या आधारावरती द्यायची, आता आपण जी सांगितली एसओपी ती फार महत्वाची आहे आणि आणखी त्याचे तपशील आपण पुढच्या बातमीमध्ये सांगत राहू। मराठा कुणबी मराठा या जातीसाठीची ही एसओपी आहे आणि त्यामुळे ओबीसी समाज घटक असेल, सरकारी यंत्रणा असेल आणि खुद्द ज्यांना प्रमाणपत्र काढायचं आहे त्या सगळ्यांसाठीची ही मोठी बातमी आहे की अशा पद्धतीनं सरकारने आता हे सगळं निर्देशित केलेलं आहे आणि त्याची पडताळणी झाल्यानंतर मगच कुणबी प्रमाणपत्र मिळेल। बऱ्याचशा चौकशांना सामोरे जावं लागणार आहे ज्यांना अर्ज करायचा आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी। निश्चित राहुल सर, या सविस्तर मार्गदर्शनामुळे निश्चितच जो संभ्रम निर्माण झालेला होता ओबीसी प्रमाणपत्र वाटपामध्ये तो निश्चितच दूर होण्यास मदत होईल आणि अपेक्षा करूयात की आधी जे अर्ज आले नव्हते ते आता या मार्गदर्शनामुळे अर्ज येण्यास सुरुवात सुद्धा होईल। खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती करता।